धुळेत औषध विक्रेत्यांचा एल्गार, ऑनलाईन औषध विक्रीविरोधात भव्य मोर्चा। धुळे ऑनलाईन औषध विक्रीच्या वाढत्या प्रथेविरोधात धुळे जिल्ह्यातील औषध विक्रेते आक्रमक झाले असून अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या AIOCD आवाहनानुसार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। यावेळी औषध विक्रेत्यांनी रस्त्यावर उतरून भव्य मोर्चा काढत शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शहरातील अनेक मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती। ऑनलाईन औषध विक्रीमुळे स्थानिक मेडिकल व्यवसाय धोक्यात आला असून ग्राहकांच्या आरोग्याशीही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा आरोप आंदोलकांनी केला। धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने औषध विक्रेते सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान ऑनलाईन औषध विक्री बंद करा, स्थानिक व्यावसायिकांना न्याय द्या अशा घोषणा देण्यात आल्या। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करून ऑनलाईन औषध विक्रीवर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली। शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। दरम्यान अत्यावश्यक सेवांची गरज लक्षात घेऊन काही औषध दुकाने मर्यादित स्वरूपात सुरू ठेवण्यात आल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली। मे रोजी सर्व केमिस्ट बांधवांनी आमचे अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री जगन्नाथजी शिंदे यांच्या आवाहनानुसार धुळे जिल्हा सर्व केमिस्ट बांधवांनी बंद ठेवून आज ऑनलाईनच्या विरोधात हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। आमच्या मागण्या सरकारकडे एवढ्याच आहे की ऑनलाईन जी विक्री होते ती समाजासाठी फार घातक आहे। हा बंद किंवा हा मोर्चा नफा वाढवण्याच्या उद्देशाने नाही, समाजामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून अनहेल्दी नार्कोटिकचे ड्रग असो, NDPS ॲक्ट खाली असो, MTPचे गोळ्या असो, बरेच व्यसनाला अधीन पडतील असे औषधे उपलब्ध होत आहे। हे आम्ही सरकारला मागच्या 8 वर्षापासून सांगितले, मागील 3 वर्षापासून आम्ही निवेदनं देतोय, सरकारने याची दखल घेतलेली नाही। म्हणून आम्हाला लाक्षणिक संप हा 1 दिवसासाठी करावा लागतोय। जर आज आमच्या मागण्या सरकारने काही समजून घेतल्या, आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही इथे थांबू आणि जनतेच्या सेवेसाठी हजर राहू। जर याला सरकारने न्याय दिला नाही तर हा मोर्चा पुढील जे काही आम्हाला आदेश असतील त्या मार्गाने आम्ही जे काही असेल तो बंद पाळणार आहोत। कुठल्याही रुग्णाला आज पण त्रास होणार नाही याची दखल आम्ही घेतलेली आहे। इमर्जन्सी सर्व्हिसेस म्हणा, क्रिटिकल हॉस्पिटल म्हणा, आम्ही त्यांना या मोर्चापासून बाहेर ठेवले। कुठल्याही रुग्णाला आज पण जर इमर्जन्सीमध्ये औषधे लागतील, आमचे कार्यकारिणीचे सर्व सभासदांचे नंबर आम्ही प्रकाशित केलेले, FDA डिपार्टमेंट, कलेक्टर ऑफिस सर्वांना दिले। कोणालाही आवश्यकता भासेल आम्ही त्यांना अत्यावश्यक सेवेअंतर्गत जे काही औषधे लागतील ते पुरवणार आहोत। हा लढा आमच्या सरकारविरुद्ध आहे, आमच्या रुग्णांशी हा लढा नाही आहे। रुग्ण आमचे अन्नदाते हे आम्ही समजू नये, त्यांना आम्ही वेठीवरती धरणार नाही। पण हा कुठेतरी न्याय, कुठेतरी जस्टिफिकेशन आमच्या केमिस्ट बांधवांना मिळाला पाहिजे। ऑनलाईनमध्ये फार मोठमोठे सेक्टर, मोठमोठे गव्हर्नमेंट कंपन्या, बाकीच्या कंपन्या आल्या आहेत, त्या अनुषंगाने हा जो छोटा विखुरलेला छोटासा एक केमिस्ट समाज आहे तो बंद होण्याच्या मार्गावर आहे। देशात आज आपल्याकडे ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करत आहे, जर अशीच परिस्थिती राहिली तर कदाचित आमचे हे जे केमिस्ट बांधव आहे त्यांच्यावरती सुद्धा ही पाळी येऊ शकते। त्यांच्या जीवनामरणाच्या, त्यांच्या पोटाच्या प्रश्न आहे, म्हणून आम्ही हा मार्ग निवडला आहे। जनतेला आम्ही विनंती करतो त्यांनी आमच्या या बंदला सहकार्य करावे व आमची बाजू समजून घ्यावी। धन्यवाद।